चैत्र पौर्णिमा हा दिवस इतका शक्तिशाली मानला जातो की या दिवशी केलेले छोटेसे उपाय सुद्धा आपलं आयुष्य बदलू शकतात. पण बरेच लोक एक चूक करतात, ते फक्त उपवासावर लक्ष देतात. जर तुम्हाला उपवास करता आला नाही तर तुम्ही मोठी संधी गमावता असे नाही. कारण आज मी तुम्हाला असे प्रभावी उपाय सांगणार आहे जे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतील आणि पतीच्या आयुष्यात प्रगती आणि भरभराट निश्चित होईल. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप अजिबात करू नका. चैत्र पौर्णिमेचे सखोल महत्व काय आहे तर चैत्र महिन्यातील पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो आणि चंद्राचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि जीवनावर होतो. शास्त्रानुसार या दिवशी मानसिक शांती मिळते, आर्थिक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीची कृपा सहज मिळते असे मानले जाते. या दिवशी केलेली पूजा आणि दान काही पटीने जास्त फळ देते. आता मुख्य उपाय काय करायचे आहेत तर पहिलं म्हणजे तर लक्ष्मी पूजन आणि 11 दिवे लावायचे आहेत. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर नीट स्वच्छ करायचे आहे. घरात सुगंध राहील अशी अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे. त्यानंतर देवी लक्ष्मी समोर 11 दिवे लावायचे आहेत आपल्याला. आणि शक्य असेल तर 5 दिवे तुपाचे आणि राहिलेले 6 दिवे हे तेलाचे लावायचे आहेत. दिवे गोलाकार किंवा ओळीत लावल्यास अधिक शुभ मानले जाते. दिवे लावताना मनात असा संकल्प करा की माझ्या घरात धन, सुख आणि समृद्धी येऊ दे. त्यामुळे घरातील दारिद्र्यता हळूहळू कमी होते आणि पैशाचे नवीन मार्ग हे निर्माण होतात. अजून दुसरा काय करायचा आहे तर चंद्राला दूध अर्पण करायचे आहे. रात्री चंद्र दिसल्यानंतर एका तांब्यात दूध, पाणी आणि थोडी साखर मिसळायची आहे. चंद्राकडे तोंड करून हळूहळू अर्पण करायचे आहे. आणि अर्पण करताना आपल्याला हे म्हणायचे आहे की माझ्या घरात शांती, समाधान आणि समृद्धी राहू दे. चंद्रामुळे काय होते तर मानसिक ताण कमी होतो, घरातील वाद कमी होतात, निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे आर्थिक स्थिती देखील सुधारते. तसेच पतीच्या नावाने दान करायचे आहे आपल्याला. चैत्र पौर्णिमेला पतीच्या नावाने गोड पदार्थ, साखर किंवा अन्नदान करायचे आहे. आणि दान करताना हे लक्षात ठेवायचे आहे की दान नेहमी आनंदाने करायचे आहे, कोणत्याही अपेक्षेशिवाय करायचे आहे. त्यामुळे काय होते तर पतीच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात. नोकरीत प्रमोशनची शक्यता वाढते, व्यवसायात नफा वाढतो आणि हा अनुभव खूप लोकांनी घेतलेला आहे. तसेच लक्ष्मी मंत्र जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र 108 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. आणि जप करताना लाल किंवा पिवळ्या आसनावर बसायचे आहे. समोर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवायचा आहे. शक्य असेल तर कमळाच्या फुलासमोर जप करा. हा मंत्र तुमच्या जीवनात धन आकर्षित करण्याची शक्ती वाढवतो. तसेच कापूर जाळायचा आहे. संध्याकाळी घरात कापूर जाळायचा आहे. धार्मिक दृष्टिकोन कापूर जाळल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वैज्ञानिक दृष्टीने कापूर हवेला शुद्ध करतो आणि वातावरणातील जंतू कमी करतो. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. येत्या चैत्र पौर्णिमेला तुम्ही देखील हे करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. मुख्य दरवाजावर लाल रंगाने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे भगवान गणेश आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे. आणि स्वस्तिक काढताना 4 बिंदू टाकायचे आहेत, जे 4 दिशांना दर्शवतात. यामुळे काय होते तर घरात सुख, समृद्धी आणि सुरक्षितता वाढते. तसेच अन्नदानाचे महत्व. या दिवशी गरिबांना किंवा गरजूंना अन्नदान करायचे आहे. शक्य असेल तर गोड पदार्थ किंवा पूर्ण जेवण द्या. अन्नदानामुळे काय होते तर पाप कमी होतात, पुण्य वाढते आणि जीवनात कधीही अडचण येत नाही. हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो. अजून काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर घरात किंवा तुळशी समोर दिवा लावायचा आहे. देवघरात शंख वाजवायचा, घरातील भांडणं टाळायचे आहेत आणि शक्यतो सकारात्मक बोलायचे आहे. या छोट्या गोष्टीचा परिणाम खूप मोठा असतो आणि हे सर्व करताना श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचार असणे खूप गरजेचे आहे. फक्त उपाय करून उपयोग नाही, तर हे सर्व मनापासून आपल्याला करायचे आहे. चैत्र पौर्णिमेला उपवास केला नाही तरी काही हरकत नाही,
पण हे उपाय नक्की करा आणि तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येईल. आर्थिक अडचणी दूर होतील आणि पतीच्या आयुष्यात भरभराट होईल. मुलाबाळांना देखील चांगले दीर्घायुष्य लाभेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि या सांगितलेल्या मधील तुम्ही कोणता उपाय केला हे देखील कमेंट करून नक्की सांगा.